My name is Anshana Pawar, B.Ed first year student. I am conducting digital lesson. Okay. तर सुरू करूया. आपला विषय आहे विज्ञान. तर आपण रस्त्याने जाताना बघतो की अनेक ठिकाणी कचरा पडलेला असतो. दिवाळीमध्ये आपण फटाके फोडतो, तर त्या फटाक्यांचा धूर अशा वेगवेगळ्या असणाऱ्या कचरा त्यालाच आपण प्रदूषण म्हणू शकतो. तर आपण आज याच घटकाचा अभ्यास करणार आहोत. प्रदूषण म्हणजे काय? तर प्रदूषण म्हणजे नैसर्गिक वातावरणात हानिकारक पदार्थ म्हणजेच उष्णता, ध्वनी, प्रकाश यांचा प्रवेश होणे, ज्यामुळे हवा, पाणी असे वातावरण दूषित होते. प्रदूषण ही आजच्या काळातील गंभीर समस्या आहे, जसे की वृक्षतोड किंवा वातावरणामध्ये हानिकारक पदार्थ मिसळणे, यालाच प्रदूषण असे म्हणतात. तर आपण पुढे प्रदूषणाचे प्रकार बघणार आहोत. तर प्रदूषणाचा पहिला प्रकार आहे वायू प्रदूषण. तर वायू प्रदूषण म्हणजे हवेमध्ये मानवी आरोग्यासाठी किंवा पर्यावरणासाठी हानिकारक असलेले वायू, धूळ पदार्थ हवेमध्ये मिसळणे, ज्यामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. तर वायू प्रदूषणाची उदाहरणे आहेत वाहतुकीमुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. म्हणजे गाडी चालत असताना त्यामागे धूळ वगैरे उडते, तर त्यामुळे वायू प्रदूषण होते. त्यानंतर बांधकाम किंवा औद्योगिक कारखान्यांमुळे देखील वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. तर त्यासाठी आपण LPG सारख्या वाहनांचा वापर केला पाहिजे, ज्यामुळे वायू प्रदूषण कमी होईल. त्यानंतर तर आता आपण प्रदूषणाचा पुढचा प्रकार बघणार आहोत, जलप्रदूषण. तर जलप्रदूषण म्हणजे पाण्यामध्ये प्लास्टिक, कचरा, सांडपाणी असे अनेक हानिकारक पदार्थ मिक्स केले जातात, ज्यामुळे जलप्रदूषण होते. तर जलप्रदूषण रोखण्यासाठी आपण जलप्रदूषण तेल गळतीमुळे देखील जलप्रदूषण होते. तर या सर्वांचा मानवी आरोग्यावर परिणाम होतो. त्यानंतर पर्यावरणावर देखील परिणाम होतो. तर जलप्रदूषण रोखण्यासाठी आपण सांडपाणी प्रक्रिया करून जर सोडले तर जलप्रदूषणाचे प्रमाण कमी होईल. त्यानंतर पाणी आपण जर उकळून पिले किंवा फिल्टर करून पिले तर मानवी आरोग्यावर होणारे परिणाम हे कमी होतील. तर आपण आता जलप्रदूषणाचा पुढचा प्रकार बघणार आहोत, ध्वनी प्रदूषण. तर ध्वनी प्रदूषण म्हणजे हवेमध्ये अनावश्यक आवाज किंवा अतितीव्र आवाज म्हणजे ध्वनी प्रदूषण होय. तर ध्वनी प्रदूषणाचे कारणे आहेत की गाड्यांचे मोठमोठ्याने हॉर्न वाजवणे किंवा मग कुठे औद्योगिक बांधकाम वगैरे चालू असेल तर तिथे मोठमोठा आवाज होतो, किंवा मग औद्योगिक कंपन्यांमध्ये मशिनरींचा आवाज होतो. तर यामुळे ध्वनी प्रदूषण होते. किंवा आपल्याकडे सण उत्सव असला, गणपती झालं, दिवाळी झालं, तर आपण तेव्हा मोठमोठे लाऊडस्पीकर लावतो, त्यामुळे देखील ध्वनी प्रदूषण होते. तर ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आपण त्यावर उपाय करू शकतो. गाड्यांचा हॉर्न कमी प्रमाणात वाजवला तर ध्वनी प्रदूषण कमी होऊ शकतं.
त्यानंतर लाऊडस्पीकर वगैरे जर कमी आवाजात लावले तर तिथे पण ध्वनी प्रदूषण रोखले जाऊ शकतं. ध्वनी प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर किंवा कानांवर जास्त परिणाम होतो, त्यामुळे ध्वनी प्रदूषण रोखणे गरजेचे आहे. तर प्रदूषणाचा कोणता प्रकार आपण बघणार आहोत, माती प्रदूषण. तर माती प्रदूषण म्हणजे मातीमध्ये विविध रासायनिक खते, रासायनिक मिक्स होणे, ज्यामुळे माती प्रदूषण होते. तर माती प्रदूषणाची कारणे आहेत की आपण प्लास्टिक कचरा हे मातीमध्ये टाकतो, म्हणजे त्याच्यावर प्रक्रिया न करता टाकतो, किंवा सांडपाणी मातीमध्ये सोडतो, किंवा मग शेतीमध्ये रसायनांचा अतिवापर केल्यामुळे देखील माती प्रदूषण होते. जंगलतोड केल्यामुळे देखील माती प्रदूषण होते आणि त्यामुळे जमीन नापीक होते. तर आपण माती प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाण्याची प्रक्रिया करून जर सोडले तर माती प्रदूषण कमी होऊ शकते, आणि वृक्षारोपण जर केले तर माती प्रदूषण कमी होते. तर माती प्रदूषण रोखण्यासाठी आपण नियम व कायदे बनवले पाहिजे. झाडांची जास्त लागवड केली तर माती प्रदूषण थांबवू शकतो. तर अशा प्रकारे आज आपण प्रदूषण म्हणजे काय आणि प्रदूषणाचे प्रकार, जल प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि माती प्रदूषण हे प्रकार बघितले, त्याचे उपाय आणि कारणे पण बघितले. धन्यवाद.